विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंत आलेल्या कलानुसार 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे। अनिल परब यांचा विजय झालेला आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेचे जम अभ्यंकर यांचाही विजय झालेला आहे। दुसरीकडे भाजपने ठाणे राखलेला आहे। ठाण्यामधून भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय झालेला आहे। तर नाशिकमधला जर विचार केला तर संदीप गुळवे यांनी आघाडी घेतलेली होती, मात्र सध्या ते पिछाडीवरती पडलेले आहेत आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे नाशिकमधून आघाडीवर आहेत। तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या शिलेदारांनी बाजी मारली आणि त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेरचा हा जल्लोष आपण बघतोय। तर ठाण्यामध्ये परबांच्या कार्यकर्त्यांनी अनिल परब यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो। माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी, अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले। हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे। चुरशीची असली तरी विजय आमचा हमखास आहे हे मी आधीच आपल्याला सांगितलं होतं, त्याप्रमाणे घडलेलं आहे आणि मी विजयी झालोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मला जे या ठिकाणी तिकीट दिलंय आणि निवडणुकीमध्ये भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा फार फार आभारी आहे।